तर बुलढाण्यातील मेहकरच्या नायगाव देशमुख गावामध्ये 21 वर्षांपासून रस्ताच नाही। ग्रामस्थांकडून रस्त्याची मागणी होती, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। 2004-2005 साली तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता आता जीर्ण झाल्याने अपघातात वाढ झालेली आहे। तर जळगावमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 9 किलोमीटरच्या अंतरात तब्बल 246 खड्डे आहेत। राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी 10 ते 15 फुटांपर्यंत लांब आणि 3 ते 4 फूट रुंद असे खड्डे पडले आहेत। मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड अशी दयनीय अवस्था झाली आहे। जळगावमध्ये मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दिल्ली दरबार जवळ आज एक भीषण अपघात झाला। यामध्ये एक भाजीपाला विक्रेता महिलेचा मृत्यू झाला आहे आणि तिचा मुलगा गंभीर जखमी आहे। या ठिकाणी अपघात घडला आहे त्या आपण घटनास्थळी आहोत। या त्या मयत व्यक्तींच्या, महिलेच्या, तिच्या मुलाच्या या ठिकाणी चपला पडलेल्या आहेत। या अपघाताचे ठिकाण आहे या ठिकाणी रस्ता बघा तुम्ही, सिमेंटचा रस्ता काही दिवसांमध्ये तयार केला जाणार आहे आणि त्यापूर्वीच हा रस्ता या ठिकाणी खरडून ठेवलेला है। तो यहाँ एक तो ब्रेकर होना भी जरूरी है और रोड भी बराबर नहीं है, क्योंकि रोड पे जब 4 व्हीलर चलाओ तो ऐसा लगता है कि ये पंचर हो गई है। रोड की क्वालिटी नहीं, इसकी जांच होनी चाहिए और हर 15 दिन में यह एक्सीडेंट होता ही है। तो हमारी गवर्नमेंट से ही गुजारिश है कि भाई यहाँ ब्रेकर भी तो डाला जाए कम से कम। बहुत डर लगता है जाते वक्त, रोड पर रास्ते भी भासने गाड़ियाँ आती और रोड में भी बहुत गड्ढे। किशोर पाटील, टीव्ही 9 मराठी, जळगाव। तर धुळ्यातील पारोळा रोडवर प्रकाश टॉकीज चौकात भूमिगत योजनांच्या कामांनंतर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ववत न केल्याने मोठा खड्डा पडला आहे। या धोकादायक खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। तर धुळ्याच्या पारोळा रोडवरती प्रकाश टॉकीज जवळ रस्त्यात मोठा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली। मोठा अपघात जो आहे तो या खड्ड्यामुळे होऊ शकतो असं देखील म्हटलं जाते। हा भला मोठा खड्डा सध्या नागरिकांच्या त्रासाचं कारण ठरतो।